नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये MPSC ग्रुप सी 2026बद्दल जागावाढ आणि त्यानुसारच नवीन शुद्धीपत्रक याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर MPSCने आधी 25 जून 2026ला पूर्वपरीक्षेची जाहिरात जाहीर केली होती. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी 2619 इतकी रिक्त पदे भरण्यासाठीचा जो पूर्ण जाहिरात होती आणि त्या जाहिरातीमध्ये एक गोष्ट लिहिली होती की ही जी परीक्षा होणार आहे घटकची, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने OMR बेस्ड होणार आहे, CBT बेस्ड पद्धतीने होणार आहे. या गोष्टीवरून विद्यार्थ्यांच्या खूप जास्त मागणीनंतर MPSCनी CBT पद्धतीने घेण्यात येणारी जी परीक्षा होती तिला आता OMR आधारितच घेण्याचं ठरवलेलं आहे. तर जी MPSCची परीक्षा ग्रुप सीची परीक्षा आधी जशी होत होती त्याच प्रकारे आता ही परीक्षा होणार आहे. आता खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की आपण सेंटर जे आहे ते निवडलं नाही आहे, तर त्यासाठी यांनी परिपत्रक काढून आपल्याला माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्हा केंद्र निवड याच्यात कशा प्रकारे, तर जे 36 जिल्ह्यांवर ही परीक्षा होणार आहे आणि ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही त्यांनी आता फॉर्म भरताना जिल्हा केंद्र निवडायचं आहे. पण ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आता आपल्या वेबसाईटवर जाऊन माय अकाउंट लॉग इन केल्यानंतर माय अकाउंटच्या सेक्शनमध्ये जाहिरातीवर व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंटर सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जोही जिल्हा केंद्र आपल्याला निवडायचं असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अप्लाय आणि सबमिट करून ते जिल्हा निवडायचं आहे. या प्रकारे ते असणार आहे. त्यासोबतच एक आनंदाची बातमी म्हणजे या 2619 जागांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर त्याचं कशा प्रकारे आहे ते आपल्याला दुसऱ्या परिपत्रक एक दाखवतो. तर 22 जुलै 2026चं हे परिपत्रक आहे. त्यामध्ये तलाठी हे जे पद आहे ते याच गट क मध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 25 जूनला 2619 पदांची भरती ही निघालेली होती. त्याचा फॉर्म फिलिंग अजूनही चालू आहे आणि त्याच याच्यामध्ये आता हे सुद्धा पद ॲड करण्यात आले आहे. हे जवळपास 3000 पदं पुन्हा याच्यात ॲड करण्यात आलेले आहे. ते पदं कोणते आहेत? महसूल व वन विभागमध्ये महसूल अधिकारी म्हणजे तलाठीचं पद, तलाठीची 1539 इतकी पदे यात समाविष्ट करण्यात आली आहे. सांविधानिक विद्यापीठाची पदवी आपल्याला लागते. त्यासोबतच राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल आणि गट क याचे 11 पदं आहेत. कोणत्याही शाखेतील पदवी. त्यानंतर सहाय्यक अधीक्षक याचे 11 पदं आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असेल तर आपण याला अप्लाय करू शकता. कृषी व विभागमध्ये 254 जागा आहे. त्यासाठी आपल्याला BFSC मध्ये डिग्री असणे आवश्यक आहे. नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा कार्यालय आणि आदिवासी विभाग, महसूल व वन विभाग या सगळ्या विभागांमध्ये लिपिक टंटलेखकची 230, 155, 69 आणि 480 अशा लिपिक टंटलेखकच्या जागा आहेत. त्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी सोबतच टंटलेखनाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि शेवट म्हणजे लिपिक हेच सेम आहे 339. महसूल व वन विभागमध्ये, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 339 पदं. तर आता MPSC गट क मध्ये यावर्षी आधी आलेले 2619 पदं आणि आता आलेले 3088 पदं असे जवळपास 5600हून जास्त पदांची ही संपूर्ण भरती आता घेतली जाणार आहे. आणि तलाठी हे पदसुद्धा MPSC गट क मध्येच समाविष्ट करण्यात आलं आहे. यासाठी फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर तारखा 5 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे. त्याच्यानंतर वेबसाईट काम करत नाही आणि अर्ज चलन पद्धतीने होणार नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने होईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI. एकूण 5707
जागांसाठी MPSC गट क 2026ची संयुक्त परीक्षा राबवण्यात येणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती पाहिली आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म फिलिंग कसा करायचा आहे त्याबद्दल अजून माहिती जाणून घेणार आहोत तलाठीसाठी. धन्यवाद.